सकाळी उशिरा उठायचा. आई बाबा त्याला लवकर उठवायचे, पण चिंटू काही उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ करून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा. विसरलेले केस, चिकटलेले डोळे, चिंबरलेले केस, कपडे पाहून मुले हसायची. चिंटू चिडवायचे. त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. अनेकदा मुले चिंटू सोबत खेळत नसत. त्याला आपलाच राग यायचा. तो नाराज व्हायचा. तो स्वतःवर रुसायचा. काय करावे याचा एकदाच विचार करत बसायचा. एका दिवशी चिंटूला एकदाच बसायला पाहून त्याला ऋतुजा ताई जवळ आली. चिंटूला म्हणाली, चिंटू काय झाले रे? चिंटू म्हणाला, बघ ना, माझ्यासोबत कोण बोलत नाही, खेळत नाही. मला खूप वाईट वाटते. अरे एकदाच ना, हे बघ ना चिंटू, मी तुला काय करायचे ते सांगते. कशाला ना तू करशील ना तू एका दिवशी ऐकशील ना माझे? ऋतुजा ताई म्हणाली. चिंटू म्हणाला, हो ऐकेन ना. मी सकाळी सगळे सांग ना. ऋतुजा म्हणाली, हे बघ ना, रोज सकाळी लवकर उठायचे. शौचास जाऊ